एकनाथराव खडसे यांची 2 दिवसापूर्वी जी माध्यमावर प्रतिक्रिया आली त्या संदर्भात आपण विचारलेले जे प्रश्न आहेत ते खडसेंना म्हणजे माझा एकच प्रश्न आहे, त्यांनी बाप दाखवावं नाहीतर श्राद्ध करावं. वेळोवेळी काही पण आरोप करायचे आणि एक म्हणजे त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांनी आमच्या नेत्यांवर, राज्यातल्या नेत्यांवर आरोप केल्याशिवाय माध्यम त्यांना विचारत नाही. काडीची किंमत आज त्यांना राहिलेली नाही आणि म्हणून बेडशीट ते आरोप करतात. त्यांनी जो आरोप केलाय आताचा की एक आय-एस अधिकाऱ्यांशी त्यांनी संबंध जोडला आणि मला नाव माहीत आहे आणि नंतर मग मला ते माहीत नाही. याच्या अगोदरही त्यांनी अशाच प्रकारचे बेताल वक्तव्य केले होते. ते सीडीचं प्रकरण आपल्याला माहितच असेल. माझ्याकडे आहे, माझ्याकडे असे पुरावे आहे आणि ते माझ्या मोबाईल मधून कशी काय गायब झाली. असं म्हणजे काहीही पण बोलून घ्यायचं, प्रसिद्धी मिळवून घ्यायची, माध्यमासमोर जायचं आणि नंतर घुमजाव करायचं. म्हणजे एकंदरीत एकनाथराव खडसे यांच्या मागच्या कालखंडाचा जो जर आपण संपूर्ण अभ्यास जर केला तर त्यांनी आतापर्यंत फक्त आरोप केल्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठलाच पुरावा ते सोबत घेत नाही. एखादा जर आपल्याला आरोप करायचा असेल तर आपल्या सोबत पुरावे असले पाहिजे. पुरावे असले तरच आपण माध्यमासमोर गेले पाहिजे. मात्र खडसेंची परिस्थिती अशी आहे की त्यांना म्हणजे या सर्व राजकारणात जिवंत राहण्यासाठी दुसरा कुठलाच पर्याय, कुठलंच माध्यम त्यांच्याकडे नाही आहे. फक्त आरोप करणे, प्रसिद्धी मिळवणे. आता म्हणजे त्यांना थोडस जनाची मनाची वाटली पाहिजे. एखाद्या आय-एस अधिकाऱ्यावरती आरोप करतात, एखाद्या महिला अधिकाऱ्यावर. आता आपण बघतो की महाराष्ट्रात अनेक अशा अधिकारी आहेत की ते खूप चांगलं काम करतायत आणि खरं म्हणजे महिलांबद्दलच बोलायचं म्हटलं तर त्यांच्या घरामध्ये एक महिला आहे की ते प्रतिष्ठाचं काम करते, एक महिला आहे की ते केंद्रामध्ये चांगलं नेतृत्व करते. तर मग आपल्या घरामध्येच महिला आहे तर आपण असा आरोप कसा कोणावर करू शकतो? एक महिलांचाच हा अवमान आहे असं आता अनेक म्हणजे असं म्हणावं लागेल. म्हणजे खरं म्हणजे एखाद्या महिलावर जर कोणी असा आरोप केला तर त्यांना खूप म्हणजे याला उत्तर काय देणार आणि समाजासमोर काय सांगणार. पण आरोप करणं खूप असतं, सोपं असतं. मात्र आरोप केल्यानंतर त्या आरोपावर तुमच्याकडे काय पुरावे, काय तथ्य आहे? तर आज खडसेंकडे काहीच नाही पुरावे. ते आजारानं अतिशय बेजार झालेले आहे, दुर्धर झालेले आहे. त्यांना मागे 75% हँडिकॅप सर्टिफिकेट त्यांनी घेतलेलं आहे. आता 75% हँडिकॅप नेमके ते कुठले कुठले अवयव त्यांचे हँडिकॅप झालेला आहे, ब्रेन पासून तर बाकी सगळ्या गोष्टीपर्यंत. याचं म्हणजे खरं म्हणजे संशोधनाचा विषय आहे. म्हणजे एक म्हणजे हतबल झालेला माणूस एकदम सर्व अपेक्षा. आता ते म्हणतायत की आदळआपट आमचे नेते माननीय नामदार गिरीश भाऊ आदळआपट करतायत. आदळआपट यांची सुरू आहे. आदळआपट यांची सुरू आहे. मागच्या कालखंडामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी आता भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश झालेला आहे आणि मी गल्लीतल्या जिल्ह्यातल्या नेत्यांना विचारत नाही, माझं डायरेक्ट राष्ट्रीय कनेक्शन आहे. आणि मग नंतर मग काय झालं? ते कुठे गेला त्यांचा प्रवेश? त्यांच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या भंपस असतात, बकवास असतात, फक्त काहीतरी टीआरपी मिळवण्यासाठी असतात आणि 2-4-5 दिवसानंतर त्याच विषयात ते पुन्हा माघार घेतात आणि याच्यामध्ये 100% ते माघार घेतील आणि माफी मागतील. जो आरोप आहे आम्ही केलेला नाही, हा त्या जे पत्रकार आहे त्यांनी केलेला आहे. त्यामुळे जो खुलासा मागायचा असेल, पुरावा मागायचा असेल, समजून पत्रकाराकडे मागवा, माझ्याकडे मागवा. जे तथ्य नामक व्यक्तीचा तो संदर्भ देत आहेत त्यांचा पूर्व इतिहास तुम्ही पहा. गुगलवर तुम्हाला सर्व माहिती मिळेल की त्यांनी आतापर्यंत काय काय बोलले आणि त्याच्यात काय काय तथ्य आहे. म्हणजे असं कोणीतरी कोणाला खूप असं काही महत्व देण्याचं कारण नाही आहे. खरं म्हणजे यांचा विषय जो आहे काय बोलले की मला त्या आय एस अधिकाऱ्याचं नाव माहिती बोलले ना, ते तुमच्या समोर बोलले का नाही? खोटं आहे का? आणि ते जे बोलले तर मी तेच म्हणतो ना, खडसे साहेब तुम्ही बाप दाखवा नाही श्राद्ध करा. कटलं तुम्ही महाराष्ट्राला चिवत्या बनवतायत. तुमच्या ह्या बोलण्यामुळे तुमची ही अवस्था झाली आहे. तुमच्या गावात पत्नी आहे, तुमच्या गावात ग्रामपंचायत नाही आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये काय प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कोणी म्हणजे विचारत नाही आहे. इतके मोठे तुम्ही नेते होते, मागच्या कालखंडात तुम्ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते आणि आताच्या कालखंडात तुमची किती बेकार अवस्था झाली. हे कशामुळे झाली? हे फक्त तोंडामुळे झाले. तर ते तोंड जरा सांभाळलं पाहिजे आपण. आम्हाला तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी आहे, जरा तब्येत सांभाळा.